नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील पाहणार आहोत। चला तर बघूया। प्रश्न पहिला, क्षेत्रफळानुसार भारतात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? तर लक्षात ठेवायचं आहे, तिसरा क्रमांक लागतो, तिसरा। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा असा प्रश्न विचारला गेला आहे की क्षेत्रफळानुसार भारतात पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर योग्य उत्तर काय असणार आहे? राजस्थान। आणि आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, लक्षात ठेवायचा आहे। मग दुसरा क्रमांक कोणत्या राज्याचा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे। पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा आणि चौथा ही 4 क्रमांक आपल्याला माहितीच पाहिजे, कारण यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो। पहा, त्यासाठी मी ट्रिक लावली आहे, राम महान हे आप। काय ट्रिक आहे? राम महान हे आप। मग राम महान हे आप यामध्ये जो काही रा आहे, रावरनं राजस्थान लक्षात ठेवायचं आहे। राजस्थान म्हणजे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य, 1 नंबरला। ओके, राम। 2 नंबरला काय आहे? म वर्ण लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश। म वर्ण मध्य प्रदेश। 2 नंबरला मध्य प्रदेश। म हा म्हणजे काय? महाराष्ट्र। 3 नंबरला काय आहे? महाराष्ट्र। आणि महान हे आप वर्ण आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं आहे। पहिला क्रमांक आहे राजस्थानचा, दुसरा क्रमांक आहे मध्य प्रदेश, तिसरा क्रमांक आपलं महाराष्ट्र राज्य आणि चौथा क्रमांक आहे आंध्र प्रदेश। विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। ट्रिक लिहून ठेवायची आहे, राम महान हे आप। र वर्ण राजस्थान, म वर्ण मध्य प्रदेश, महा वर्ण महाराष्ट्र आणि आप वर्ण आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न पहा, घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान। हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न पहा, भारत कोणत्या वस्तूंची सर्वाधिक निर्यात करतो? तर सुती कापड। पक्षांतर विरोधी कायदा कधी मंजूर झाला? तर 1985। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 1985 या ठिकाणी 1986, 1987, 1988 असे जर पर्याय आले आणि आपलं जर लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो। पहा, काय म्हटलं आहे? पक्षांतर। लक्षात ठेवा, पक्षांतर यामध्ये पहिलं अक्षर काय आहे? प वर्ण 5 असं लक्षात ठेवायचं आहे। आणि 5 वर्ण असं लक्षात ठेवायचं आहे की जे काही वर्ष असणार आहे त्याच्या एकक स्थानी 5 आहे। काय आहे? 5। प वर्ण 5 असं लक्षात ठेवायचं आणि 1985 असं आपण लक्षात ठेवू शकतो। पुढचा प्रश्न पहा, जिम कार्बेट पार्क कुठे आहे? विद्यार्थी मित्रांनो, उत्तरांचल या ठिकाणी जिम कार्बेट पार्क आहे। पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? तर 1945। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आजपर्यंत झालेले जे काही पेपर असेल त्या पेपरमध्ये 25 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे। संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? 1945। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जिम कार्बेट पार्क कुठे आहे असं विचारलं तर उत्तरांचल। यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो। तर पहा, जिम कार्बेट पार्क उत्तरांचल। चल कुठे? जिमला चल। काय म्हणायचं? जिमला चल। काय म्हणायचं? चल कुठे? जिमला। मग चल म्हणजे उत्तरांचल असं लक्षात ठेवा आणि जिम कार्बेट पार्क कुठे आहे? उत्तरांचल। ओके, पुढील प्रश्न पहा, सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून कोणी काम केले? तर जवाहरलाल नेहरू। सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी काम केले। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानानुसार प्रत्यक्ष सार्वभौमत्व कोणाकडे आहे? तर पंतप्रधान यांच्याकडे। भारतीय संविधानानुसार प्रत्यक्ष सार्वभौमत्व पंतप्रधान यांच्याकडे आहे। पुढचा प्रश्न पहा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर सर्वांना माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू।
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पर्यायामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद दिलं तर तुम्हाला थोडंफार कन्फ्यूज होणार. जरी तुम्हाला उत्तर माहिती असलं तरीसुद्धा कन्फ्यूज होतं, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते, लक्षात ठेवायचं आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान आहेत. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ट्रिक सांगितली आहे. पंतप्रधान यामध्ये पहिलं अक्षर प आहे आणि प वरूनच पंडित नेहरू लक्षात ठेवायचं आहे. जर विचारलं पहिले राष्ट्रपती जर विचारलं तर राष्ट्रपती, तर पहिलं अक्षर काय आहे? रावरनं राजेंद्र प्रसाद असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. पंतप्रधानांना पदाची शपथ कोण देतात? तर राष्ट्रपती. पंतप्रधानांना पदाची शपथ राष्ट्रपती देतात. मौर्य साम्राज्यात पाटलीपुत्र कोणत्या शासकाची राजधानी होती? तर चंद्रगुप्त मौर्य. मौर्य साम्राज्यात पाटलीपुत्र ही जी काही राजधानी होती ती चंद्रगुप्त मौर्य या शासकाची राजधानी होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935. लक्षात ठेवा, 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? तर 1 एप्रिल 1951. 1 एप्रिल 1951 भारतात पहिली पंचवार्षिक योजना. भारतातील बहुतेक शेतीयोग्य जमीन कोणत्या पिकाखाली येते? तर तांदूळ. लक्षात ठेवायचं आहे, तांदूळ या पिकाखाली भारतातील बहुतेक जमीन आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीयकृत उद्योग कोणता आहे? तर भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान. पंतप्रधान. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. कांचनगंगा शिखर कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये कांचनगंगा शिखर आहे. जागतिक एड्स प्रतिबंध दिन कधी असतो? तर 1 डिसेंबर. 1 डिसेंबर. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? तर अरवली. अरवली. सर्वात मोठी हिमनदी कोणती आहे? तर सियाचीन. सियाचीन. नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान कोणत्या टेकड्या आहेत? तर सातपुडा टेकड्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लिहून ठेवायचा आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान कोणत्या टेकड्या आहेत? तर सातपुडा टेकड्या. पुढील प्रश्न पहा. खैबर खिंड कुठे आहे? तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान खैबर खिंड आहे. लक्षात ठेवा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान खैबर खिंड आहे. पुढचा प्रश्न पहा. पालघाट खिंड कोणत्या 2 राज्यांना जोडते? तर केरळ आणि तमिळनाडू. पालघाट खिंड आहे ती केरळ आणि तमिळनाडू या 2 राज्यांना जोडते. पुढचा प्रश्न. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. उत्तराखंड. नथुला खिंड उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात राहत नसेल तर ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? नथुला. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही शेवटी ल अक्षर आहे ते ल आपण असा लिहितो, तर असा आपण त्या लचा आकार काढतो. तर काय करायचं आहे, तो ल आपण असा 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 लिहून घ्यायचा आहे. बरोबर उ सारखा पार्ट आपल्याला दिसतो आणि वरनं उत्तराखंड असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. जम्मू ते श्रीनगर हा मार्ग कोणत्या खिंडीतून जातो? तर बनिहाल खिंड. बनिहाल खिंड. प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर नर्मदा नदीच्या काठावर प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर आहे. पुढचा प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांनी बनवला आहे? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बनवलेला आहे. भगीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा नदी कोठे तयार होते? तर देवप्रयाग. लक्षात ठेवा, भागीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा नदी तयार होते कोठे? देवप्रयाग. विद्यार्थी मित्रांनो, कधीकधी आपल्याला असा प्रश्न येतो, भागीरथी आणि अलकनंदा मिळून कोणती नदी तयार होते? तर गंगा नदी. लक्षात ठेवा, प्रश्नात प्रश्न आपण तयार करायचा आहे. भागीरथी आणि अलकनंदा नदी मिळून कोणती नदी तयार होते? तर गंगा नदी तयार होते. कोठे? देवप्रयागमध्ये. पुढचा प्रश्न पहा. अरवली पर्वतरांगांना कोणती नदी विभागते? तर चंबळ आणि साबरमती. अरवली पर्वतरांगांना चंबळ आणि साबरमती ह्या ज्या काही नद्या आहेत त्या काय करते? विभागतात. ओके. अरवली पर्वतरांगांना. लुनी नदी कुठे वाहते? तर कच्छच्या रणामध्ये लुनी नदी वाहते. कच्छचे रण जे काय आहे तेथे लुनी नदी वाहते.
पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. तिबेटमधील मानस सरोवराजवळ कोणत्या नद्या उगम पावतात? तर सतलज, सिंधू, ब्रह्मपुत्रा. लक्षात ठेवा, सतलज नदी, सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदी या तीनही नद्या तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ उगम पावतात. विद्यार्थी मित्रांनो, यावर आपण एक ट्रिक बनवली आहे. पहा, सिंधू बस, सिंधू नावाची एखादी मुलगी आहे असं कम्पेअर करा. सिंधू बस, कुठे बस? तर तिबेटमध्ये. पण कुठे? जिथं माणसं राहतात तिथे, म्हणजे माणसं म्हणजे मानस असं लक्षात ठेवायचं आहे. सिंधू बस, कुठे बस? तिबेटमध्ये. पण कुठे? जिथं माणसं राहतात तिथं. माणसं म्हणजे काय? मानस असं लक्षात ठेवायचं आहे. मग सिंधू म्हणजे सिंधू, ब वर्ण ब्रह्मपुत्रा असं लक्षात ठेवा आणि स वर्ण सतलज असं लक्षात ठेवा. सिंधू बस, सिंधू बस. सिंधू म्हणजे सिंधू, ब म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि स म्हणजे सतलज असं लक्षात ठेवायचं आहे. या तीनही नद्या तिबेटमधील मानस सरोवराजवळ उगम पावतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 30 वन लायनर प्रश्न पूर्ण केले आहेत. जर तुम्हाला प्रामाणिकपणे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.